श्री गणेशाय नमः. ओम नमो जी गणनायका एकदंता वरदायका सुंदरा विनायका करी कृपा मजवरी. आता नमो ब्रह्मकुमारी हंसारूढ वागीश्वरी वीणा शोभे दक्षिण करी विजयमूर्ती सर्वदा. नमन माझे गुरुवर्या सुखमूर्ती करुणालया. नमो संत श्रुतयांच्या पाया अभेद भेदा करुणी. आता नमो श्री पांडुरंगा यावे तुवा कथेची या प्रसंगा. निरसुनी माझी या भवभंगा करी कृपा मजवरी. गुजरात भाषेची कथा नवग्रहांची तत्वता ही ऐकता एकचित्ता संकट व्यथान बाधिती. आता उज्जैनी नामनगरी राजा विक्रम राज्य करी. तेथील चरित्राची परी ऐका चित्त देऊन या. कोणी एके दिवशी प्रातःकाळी बैसली होती सभा मंडळी. तेथे महापंडित त्या काळी लहान थोर बैसले. ऐसी सभा बैसता घनदाट तेथे चर्चा निघाली सुभट. म्हणती नवग्रहात कोण श्रेष्ठ सांगावे नित्य निवडोनी. कोण्या ग्रहाची कैसी स्थिती कैसी पूजा कैसी मती कोण रूप कैसी गती ऐसे यथार्थ सांगावे. ऐसे एकताची उत्तर पंडित सरसावले समोर. काढोनी पुस्तकांचा संभार बोलती ते यथामतीने. प्रथम एक पंडित बोलला रविग्रह जो असे भला. जो लागे त्याच्या उपासनेला त्यासी ग्रहपीडा न बाधे. रवी तो सूर्यनारायण जे नर झाले तत्परायण. त्यांची विघ्ने होती निरसन महासामर्थ्य रवीचे. आदिव्याधी दरिद्र स्मरण मात्रेची होती दूर. मग उपासना करी जो नर चिंतिले अर्थ सर्व पुरती. रवी तो मुख्य दैवत याविण सर्वही जाणा व्यर्थ. नवग्रह आज्ञा पाळित ऐसा श्रेष्ठ ग्रंथ हा. ऐकता रवीची वार्ता आणि त्या इतर ग्रहांची कथा. तेने निवारे सर्व व्यथा ऐसे नवग्रह ही समर्थ. परी रवी असे महाबळी सर्वा माझी अतुर्बळी. प्रत्यक्ष दिसतो नेत्रकमळी तो हा सूर्यनारायण. तव दुसरा पंडित बोलत सोमासी असे बळ अद्भुत. तो माळी असे म्हणवीत वनस्पती पोषित असे. दयाचे आराध्य दैवत शिवसांब कैलासनाथ. ज्याच्या भाळी हा विलसत म्हणून श्रेष्ठ जाणावा. चंद्रवर्षे अमृतास तृप्त करी सर्व देवास. निशिराज महारूपस षोडश कळा जयाजी. तोन गांजीच कोणासी अतिसौख्य दाता सर्वांशी. सदा सर्वदा निर्मळ मानसी धन्य जयाचे पूजन. मग तिसरा पंडित बोलत ऐक राया सुनिश्चित. मंगळ तो महासमर्थ कथा ऐकतयाची. मंगळ ग्रह हा महाक्रूर जैसा काते खड्गाची धार. तयाचा न कळे पार सर्व ग्रहा माझी वरिष्ठ हा. मंगळ ग्रह सोनार क्रूरता तयाची अतिथोर. परी तो पूजकासी कृपा कर मंगल करी सर्वदा. गर्भधरुनी पूजा न करीती मग तो खवळे उग्र मूर्ती. विलया जाय संतती संपती शेवटी नाश करी जीवित्वाचा. तोची पूजकाशी सदा प्रसन्न सर्व अर्थ करी पावन. सर्व दुःख निरसून अंतर्बाह्य संरक्षी. तव बोले चौथा पंडित बुध असे महाबळवंत. बुधाचा प्रताप अद्भुत सर्व ग्रहा माझी. बुध जातीचा असे वाणी नवग्रहात शिरोमणी. विघ्ने नासती तयाच्या पूजनी सर्वानंद प्राप्त होय. बुध ज्यावरी कृपा करी लक्ष्मीवंत त्यासी करी. ऐसा जो महापरोपकारी बुधग्रह जाणीजे. बुधग्रह आहे ज्यास नीट त्यासी सर्व मार्ग सुचती सुभट. कोणत्या कार्यासही तूट तो न करी कल्पांती. बुधाची बुद्धी भारी कोणासी निष्ठुरता तो न करी. संसार चित्ता हरी प्राणीमात्राची सर्वथा. मग बोले पाचवा पंडित गुरुचे सामर्थ्य असे अद्भुत. गुरु तो श्रेष्ठ सर्वात इंद्रादी देवा समजता. गुरु ज्ञानाचा न कळे पार भाविकासी तो करुणाकर. कर्माचा करी चूर बहुभय व्यथेसी. दुःख आणि दारिद्र्य रोग स्मरण मात्रे होती भंग. नवग्रहात महायोग्य ऐसा गुरु जाणीजे. गुरु जातीचा असे ब्राह्मण सर्वात श्रेष्ठ असे वर्ण. सर्व देव करीती मान्य गुरुवचनासी. गुरु असे ज्ञानाचा पुरा तयाच्या साम्यासी नसे दुसरा. यापुढे नुरेची धारा कल्पनेचा कदाही. म्हणून करिता गुरुसेवा मग ग्रहांचा कोण केवा. गुरु सर्व भावे बजावा तेने संतोष सर्व ग्रहासी. शिव करी गुरुपूजनासी तेथे पाड काय इत्रासी. ऐसा श्रेष्ठ जो सर्वाशी आगमागमा. तव सहावा पंडित बोलला शुक्र ग्रह असे बहुबला. जेणे राक्षसा उपकार केला संजीवनी मंत्रे करोनिया. शुक्र गुरु तो दैत्यांचा त्रिभुवनी धाक वाहती जयाचा. पार नकळे सामर्थ्याचा म्हणून श्रेष्ठ तो. शुक्राची शक्ती आहे फार तो करी कर्माचा चूर. विघ्ने पळती दूरच्या दूर शुक्राचे नाम घेता. शुक्रपूजनी जे तत्पर त्यांच्या शौर्यास नाही पारावर. तो दिव्य देही निरंतर एकाक्ष तो.
आदी व्याधी दुःख दारिद्र्य स्मरण मात्रेची होती दूर. सर्वाभीष्ट परिकर प्राप्त करी पूजका. नवग्रहात शिरोमणी ज्याचा महिमा वर्णिजे पुराणी. मान्यता श्रेष्ठ सर्वाहुनी शुक्राची असे जाणपा. ऐसे 6 ग्रह ऐकोनी राजा तर्जनी मस्तक डोलभी बोजा. म्हणे उत्तम कथिले काजा अखंडित याते स्मरावे. आणिक ग्रह राहिले कोण सांगा पंडित हो निवडून. कैसी त्यांची नामे कोण त्या मूर्ती जे बोलीजे. मग संकेते बोले पंडित राहू आणि दुसरा केतू. हे उभयता अति अद्भुत दैत्यकुळीचे असती. मातंग जातीचे दोन्ही दुष्टक्रिया म्हणून त्यांच्या दर्शने चंद्र सूर्य गगनी चळाचळा कापती. राहू पिढी चंद्राशी केतू तो सूर्याशी. ग्रहण बोलीजे तयाशी प्रत्यक्ष दृष्टीशी दिसत असे. प्राणी मात्र सर्वजन त्यासी न सांडिती पिढे विन. परी केलिया पूजन स्मरण किंचित पीडा करिता ती. राहू महापीडका निवार माया तद्रूपची केतू जाण राया. उभय त्यांची एकचर्या पूजन स्मरणे संतोषती. सर्व ग्रहा प्ररिसा अति क्रूर जनासी पीडा करीती फार. म्हणून पूजन स्मरण निरंतर राहू केतूंचे करावे. तव नववा पंडित बोलत शनिग्रह श्रेष्ठ अवघ्यात बलाढ्य होय अति अद्भुत. न कळे कळात याची तो ज्यावरी करी कृपा. त्यासी सर्व मार्ग असे सोपा. ग्रहा दिक्पालावरी छापा तया शनिग्रहाचा. यावरी तो कोपासी चढे तयावरी नाना विघ्ने येती रोकडे. तयाचा संसार बिघडे न राहे कल्पांती. शनिदेव महाक्रोधी ज्याचा पराजय नोहे युद्धी. देवदानवा त्रिशुद्धी दुःखदाता शनिदेव. जो का भाविक सज्ञान नर जो या ग्रंथाचा करी आदर. पूजन स्मरण निरंतर त्यावरी कृपा करी शनिदेव. शनेश्वराची मूर्ती काळी जो जातीचा होय तेली. चरण पंगू सुरत चांगली पूजा करी काळभैरवाची. त्याची दृष्टी पडे जयावर करी तयाचा चकनाचूर. अथवा कृपा करी जयावर तयासी सर्व आनंद प्राप्त होय. दृष्टीचा एका चमत्कार जन्मला जेव्हा शनैश्वर. तेव्हा दृष्टी पडली पित्यावर तेने कुष्ठ भरला सर्वांगी. पित्याचा रथी होता जो सारथी तो पांगुळ झाला निश्चिती. अश्वाची नेत्राप्रती अंधत्व आले तत्क्षणी. तेव्हा त्यांनी उपाय केले फार तरी गुण न याची अणुमात्र. जव दृष्टी फिरवी शनैश्वर तव तिघेही आरोग्य जाहले. ऐसे एकदा राजा विक्रम हासुनी बोले सप्रेम. म्हणे पुत्र जन्मोनिया काय काम. ऐसा अपवित्र जो तो पुत्र नव्हे केवळ वैरी. जो उपजताची ऐसे करी पुढे जो काय करी सांगा पंडित हो. ऐसे बोलता हासून करी टाळी वाजवी गरजोन. सभेसी विनोद वचन म्हणे हा पुत्र कैसा हो. ऐसे बोलता ते अवसरी कैसी वर्तली नवलपरी. ती ऐकावी आता चतुरी चित्त देऊन या. त्या समयी शनिदेव विमानी जात होते बैसोनी. रायाचे वाक्य ऐकता तक्षणी विमान खाली उतरले. अकस्मात येऊन या सभेत बैसले तेव्हा विमानासहित. तव पाहते झाले सभा पंडित म्हणती आले शनिदेव. मग राव उठे झडकरोनी जाऊनी नमन करी चरणी. तो तव टाकीला झिडकारोनी शनिदेवाने. म्हणे तू राजा ऐसा मस्त टवाळी करीसी अद्भुत. याचा चमत्कार क्षणात दावीन पाहे आताची. तू फार करीतोसी टवाळी नसतीस चढविली कळी. तरी कन्या राशी समूळी तुझला ग्रह मिळालो. आता पाहे माझा चमत्कार तू नको करू गर्व फार. ऐसे बदोनी अति सत्वर विमानारूढ पै झाला. तव तो राव लागे चरणासी म्हणे कृपा करावी दीनासी. अन्याय घाली पोटासी कृपाळ शनिदेव. तरी तो न मानीच शनिदेव म्हणे मी तुझं दाखवीन अनुभव. तेव्हा मनी खिन्न जाहला राव चिंता मानसी फार करी. मग म्हणत असे पंडिताला आम्ही महाग्रह उगाची छळीला. तो आता कष्टविल आम्हाला तरी कैसे आता करावे. जे जे पुढे होणार म्हणून बुद्धी सुचे तदनुसार. तरी जे असेल लिखिताक्षर तैसे आता होईल. राव दिलगीर जाहला मानसी विसर्जन करी सभेसी. जाता जाहला मंदिरासी काही अंतरी सुचेन. करून संध्या स्नान मग करीतसे भोजन. तदनंतर करिता झाला शयन नावेक पलंगावरी. ऐसे करिता एक मास जाहला राया विक्रमास. मग काय वर्तले त्या कथेस तिची आता ऐकिजे. राया विक्रमासी आला शनी 12वा अति क्रूर स्थानी. तेणे त्रासिले बहुत प्राणी अभाविका पीडितसे. तेव्हा पंडित बोलती वाचे राया पूजन करी शनिग्रहाचे. 7.5 वर्ष नेमाचे सामर्थ्य जाणीजे. तुम्ही विनोदे हासिला शनीशी
तरी तो कष्टविल तुम्हासी, जो का गंजित त्रैलोक्यासी, तोची हा महाग्रह जाणीजे. चित्त करोनिया एकाग्र, ऐकावा पूजेचा प्रकार, जेणे करोनी शनैश्वर, कृपा करील तुम्हावरी. प्रथम करोनी औषधी स्नान, मग करावे प्रतिमेची पूजन. अश्वाचा नाल घेऊन त्याची प्रतिमा करावे. शास्त्रविधी पूजा निर्धार, मग तैला अभिषेक कर. मृत्तिकेच्या कुंभावर त्याची स्थापना करावी. स्थापना झाली या जाण, पोगी फल ब्राह्मणासी देऊन. 23 सहस्र जप संपूर्ण यथासांग करावा. जप संख्या जाहली यावरी, चतुर्थांश हवन करी. हवन झाली या उपरी, दाने करावी शनीची. मग जपकर्त्या ब्राह्मणासी, शनिस्वरूप दावूनी तयासी. दक्षिणा देऊनी पूजेशी, प्रसन्नची करावे. मग करावे ब्राह्मण भोजन, यथाशक्ती द्यावे दान. ब्राह्मण तृप्त होता पूर्ण, संतोष पावे शनिदेव. जीवी रक्षी बाळकासी माता, तैसे रक्षी निजभक्ता. पंडित म्हणती राया समर्था, गोष्टी एवढी ऐकावी. राजा म्हणे पंडिताला, शनीन मानीच आम्हाला. तोची माता पिता वहिला, रक्षितोची पैजाणा. मग बोले विक्रम पंडितासी, तुम्ही जावे आपुल्या गृहासी. जे होणार असेल ते निश्चयशी, घडून येईल नटळेची. ऐसे बोलोन या उत्तर, काय जाहला चमत्कार. चित्त करोनी अस्थिर, श्रवण करावे सर्वाही. असो मग कोणे एक दिवशी, 2 प्रहराच्या समयासी. कारवानवेशी उज्जैनीसी, घोडे विकावया आले शनिदेव. रूप पालटोनी आपले, वारू विकावया आणिले. तव तेथे गिराईक पातले, रावही आला त्या स्थानी. तेव्हा किंमत पुसतसे रावो, तयासी म्हणे शनिदेवो. वारू फिरवून पहावो, मग कळेल मोल तयाचे. तेव्हा सारंगा वारू राव आणीत, चाबुक स्वाराशी वरी बैसवित. तेने घोडा फिरविला चौ गगनात, अतिउत्तम फिरतसे. तव दुसरा घोडा अबलक, त्याचे मोल रुपये 1,01,000. तो सोडून तात्कालिक आणिला विक्रमासी. तव त्या सौदागिरे काय केले, राया विक्रमासीस बैसविले. घोडा फिरविता राव बोले, अतिउत्तम फिरतसे. तव त्या घोड्यासी कोरडा मारिता, घोडा उडाला गगनपंथा. पवन वेगे वारू जाता, महावनात ते समयी. अधिक कोरडा मारिता, ते अधिक जाय पंथा. थोर अवस्था होय चित्ता, केवी वर्तले म्हणून. दूरदेशी अति उजाडी, जेथे घोर वन महाझाडी. तेथे नदीच्या पैलतिडी, घोडा जाऊन उतरला. तेने राव उतरला खाली, तव नवल परिवर्तली. वारू नाही नदी गुप्त झाली, झाडाझुडा सहित. तेव्हा आश्चर्य वाटले विक्रमासी, म्हणे ईश्वरी गती न कळे कोणासी. वारू आणि वनासी, काय विचार पै झाला. तव असतासी पावला वासरमणी, अंधकार प्रवर्तला रजनी. पुढे मार्ग न दिसे नयनी, मग तेथेची पहुडला. 4 प्रहर गेल्यावरी, उदयासी आला तमारी. मग तो एका नगराचा मार्ग धरी, राजा विक्रमापण. तव तेथोनी 4 योजने दूर, तामनलिंदा नाम नगरी. तेथे जाता झाला ते अवसरी, हळूहळू पोचला. इकडे उज्जैनीची कथा राहिली, ती आता पाहिजे श्रवण केली. नगरजने वाट पाहिली 4 प्रहर रायाची. तेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी, वारू द्यावा आमुचा आम्हासी. कोणीकडे नेले वारूसी, राया विक्रमाने. तो पाहते झाले नगराबाहेर, कोसी 2 कोसी कोस 4. परी कोठे न दिसे राजेश्वर, मग चिंता प्रवर्तली. तेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी, सत्वर शोधोनी आणा रायासी. नाहीतरी आम्हासी, पैका द्यावा वारूचा. तेव्हा प्रधानासी पडली चिंता, मनी म्हणे कैसे करावे आता. रायाचा शोध न लागे तत्वता, सौदागरे अडविले. मग प्रधाने काय केले, सौदागरासी बोलाविले. म्हणे वारूचे मोल काय वहिले, ते सांगा आम्हासी. तयाने मोल सांगताची झडकरी, मग पैका घातला तयाचे पदरी. तेव्हा प्रधानासी पुसोनी सत्वरी, जाता झाला शनिदेव. सौदागर गेली या पाठी, मागे काय वर्तली गोष्टी. नगरजन सर्व होती कष्टी, देशपट्टने धुंडिली. नगरी झाली ऐसी परी, इकडे राजा विक्रम काय करी. तया तामलिंदापूर नगरी, ग्राम माझी प्रवेशला. तव तेथे व्यवहारी सावकार, जातीचा वैश्य धनाढ्य थोर. तेव्हा तयाचे दुकानावर, राजा नावेक स्थिरावला. सावकाराचे दुकानी, विक्री होतसे द्विगुणी. त्याने भला माणूस जाणोनी, आदर केला तयाचा. मग व्यवहारी बोले भावे,
तुम्ही आता मुखमार्जन करावे, जातीचे कोणाम्हा सांगावे, नाम ग्राम तुमचे पै. राजा म्हणे, तया वैश्याशी आम्ही क्षत्रिय असो परियेसी, आमचा मुलुख दूरदेशी, क्षणैक येथे उतरलो. मग सावकारे करविला पाक, अति उत्तम षड्रासाधिक, भातपुऱ्या सांडगे देख करविले बहुत प्रकार. मग तो वैश्य म्हणे, क्षत्रिया उठा वेगी जेवावया, भोजन करोनी लवला ह्या मग जावे सुखरूप. मग राव करी संध्या स्नान, सत्वर सारिता झाला भोजन, उत्तम प्रकारचे पक्वान्न सेवोनी तृप्ती पावला. तेव्हा वैश्य म्हणे, क्षत्रियासी सत्य सांगावे आम्हासी, मग विक्रमे कथिले तयासी. तेव्हा तो निज अंतरी समजला. आता त्या सावकाराची कन्यका नाम जिचे अलोलिका, तिचा पण हाची देखा, इच्छिल्यावर वरावा, परी तिसे न मिळे इच्छावर. वैश्य शोध करी निरंतर, तव हा विक्रम राजा परिकर, म्हणे यासी द्यावी कुमारिका. तेव्हा तो बोले कुमारिकेसी, बाई उत्तम वर आणिला तुझसी, आता तू माळ घाल यासी, न करी अनुमान. हा स्वरूपे आहे सुंदर, 32 लक्षणी परिकर, हा भाग्यवंत जानवर, यासी वरी कुमारिके. तेव्हा कुमारी बोले पित्यासी, तुम्ही बहुत वर्णिता यासे, परी न भरता मम मानसी, तव न वरी त्यासी निर्धारी. आज पाहीन याचे लक्षण, कैसे चातुर्य काय ज्ञान, भाषणावरून प्रमाण सर्व कळो येईल. ऐसे वदता जाहली सांज, तव असतासी गेला भानुराज. पित्यासी म्हणे महाराज, पंथिकासी पाठवावे. मग वैश्य म्हणे क्षत्रियासी, जावे निद्रा करावयासी, अतिरम्य चित्र शाळेशी, तेथे सर्व विदित होईल. मग तो विक्रम उठून चालला, जेथे होती चित्रशाळा, तेथे हंसमयूर कोकिळा नाना प्रकारे लेपिले. चित्रे रेखिली बहुकुशलता, वारू आणि गजरथा, चित्रकारे चित्ररेखिता, आळस काही न केला. पुढे पाहे राजा नयनी, तव अपूर्व मंचक देखिला तत्क्षणी, त्यावरी पासोडा लेप दोन्ही, अंथरुण घातलेसे रत्नखचित सुरंग पलंग, त्यावरी नाना परीचे रंग, जाई जुई पुष्पे सुरंग, सेज केली अति निगुती, वरती लोंबती मोतियांचे घड, चांदवा करीत फडफड, समया जळती धडधड, चतुष्कोणी जारपै. ऐसे पाहुनी राव झाला चकित, म्हणे न कळे काय आहे वृत्तांत, हा कोण देशाची कोणती गत, होईल ती कळेना, कर्माच्या गती असती गहना, जे जे होणार ते कदा चुकेना, ते ते भोगल्याविण सुटेना. देवादिका सर्वासी, तरी हे शनिदेवाचे छळणे, तेने ही माया रचिली जाण, आता होणार ते होय आपण, जो सर्वांसी पीडितसे. ऐसा मनी करोनी विचार, मग निद्रा करे राजेश्वर, तया पलंगी साचार, सावधान निजी अंतरी, नाना परीचे करी विचार, बुद्धीचे तरंग अपार, म्हणून निद्रा नये साचार, परिमुखाच्छादन केलेसे, राये केली ऐसे परी. मग वैश्य कन्यका काय करी, पंचारती घेऊन करी, आली रंग महाला कारणे, तिने केला सर्व शृंगार, गळा शोभिती मोतियांचे हार, केशर कस्तुरी कर्पूर, सुगंधद्रव्ये आणि लिपी, पायी पैंजण नुपुरे, ती झळत्कार करती गजरे, पदकासी जडिले दिव्य हिरे, त्याचे तेज पाकतसे, ती तैसी पुतळीची केवळ, 32 लक्षणी वेल्हाळ, मृगनयनी विशाल भाळ, येऊनी उभी ठाकली. राव निद्रेचे मिश करुनी, पलंगा पौडलासी जाण, तो न उठे ऐसे जाणोनी. मग कुमारी काय करी, चंदन पात्र घेऊनी हाती, अलोलिका होय शिंपिती, तरी जागा न होय नृपती, कोणीही प्रकारे करुनी. ऐसी एक प्रहर झाले कष्टी, जागा न होय मग झाली हिंपुटी, मुक्ताहार ठेवूनी खुंटी, निद्रा करी सचिंत, तव निद्रा आली कामिनीसी. मग राव उघडी येता मुखासी, विचार करी निज मानसी, मी सत्वधीर म्हणवितो, परोपकारी माझे मन, पापास भीतो रात्रंदिन, ही तव कन्या असे जाण, कैसे भाषण करावे. ऐसा विचार करी निज मानसी, तव तो निद्रा भार कामिनीसी. मग पाहता झाला चित्रासी, तेथे अपूर्व वर्तले, चित्रीचा हंस निर्जीव, परी तो काय करिता झाला लाघव, खाली उतरवणी सावयव, हाराची मोते बक्षितसे, राहो पाहुनी झाला चकित, मणी हे आश्चर्य मात, परी ही गोष्ट अनुचित, दुःखदायक आपण आहे, जरी हार घ्यावा काढूनी, तरी ब्रीद जातसे निरसुनी,
परासी दुःख न द्यावे म्हणून ब्रीद असे माझे हे. परंतु गोष्टी हे अघटित, आपणासी दुःख होईल प्राप्त. ग्रहदशेचे मान सत्य, परिहार न काढावा. ऐसा निश्चय राये केला, इकडे सर्व हार हंसे गिळिला. ते पाहून राव निजला, कुमारिके शेजारी. तव उगवला असे दिन, कुमारी उठे खडबडून. म्हणे हा पित्याने वर आणीला जाण, अतिमूर्ख नपुसंक. मनी क्रोध आला भारी, उठवून चाललेली झडकरी. तव ती हार पाहे खुंटीवरी, तेथे काही दिसेना. हार न देखे कुमारिका, ती म्हणे पांथिका अविवेका. हार घेऊन महाटका, निद्रा केली सुखरूप. तरी हार देई माझा झडकरी, तुझं पचणार नाही चोरी. ऐशी या गोष्टीने तुझी थोरी, राहणार नाही तत्वता. तरी हार दे माझा मजप्रती, मग त्वा जावे आपुल्या पांथी. त्याची चर्चा झाली या निश्चिती, हार होईल नाश होईल शरीराचा. तव पांथस्थ म्हणे कुमारिका, हार नाही आम्हासी ठाऊका. येथे निद्रा केली म्हणून देखा, आळ घालीसी आम्हावरी. तव ती कुमारी संतप्त मनी, पित्यासी सांगे तत्क्षणी. म्हणे इच्छावर आणीला मज लागुनी, त्याचे लक्षण अतिउत्तम. तुम्ही ठकड चोर आणीला घरा, तो तस्करा विद्ये माझी पुरा. त्याने चोरिले माझी आहारा, तरी तो मागुनी घेईजे. तेव्हा वैश्य म्हणे पंथिकासी, तुझं विश्राम दिदला कासे असी. तरी तू का हार घेऊन बैसलासी, बरा झालासी उतराई. उत्तम भोजन दिदले देखा, आणि ही अर्पिली निजकन्यका. ऐसे असता महामूर्खा, हे काय आचरलासी. बराच फेडीला उपकार, देई माझे कन्येचा हार. मग त्वा जावे सत्वर आलिया पंथे. तव राव म्हणे सावकारासी, तुमचा हार नाही मजपाशी. हा कमभोग ओढवला सायासी, नसतेची विघ्न हे. तेव्हा सावकारासी क्रोध आला, तेने सेवकासी हुकूम केला. बंधन करावे या तस्कराला, मार द्यावा निष्ठुरपणे. यासी मारिल्या वाचून, हार हस्तगत न होय जाण. हा पक्का चोर म्हणून ऐसे लक्षण पह्याचे. मग त्या सेवकी धावूनी सत्वर, बांधिला तो मुसाफर. अतिशय दिदला मार, दया नाही अंतरी. ते मारी ती निष्ठुर होऊन, दया नाही अंतःकरणी. मारा मारा ऐशा वचनी, वैश्य तेव्हा बोलत. मार मारोनी केला जर्जर, म्हणती हार देई गा सत्वर. महानिर्दय निष्ठुर, दया नये कोणासी. मग राव म्हणे वैश्याशी, हार नाही गा आम्हापाशी. कष्ट वितोशी शरीराशी, वृथाशी जाण कासे या. तर वैश्य म्हणे सेवकाला, हा पक्का तस्कर नव्हे भला. अद्यापि नाही कबूल झाला, मार खातो निशंक. मग तो व्यवहारी काय करी, जाऊनी रायाचे दरबारी. राया चंद्रसेना श्रुत करी, सांगे सकळ वर्तमान. ते ऐकोनी राजेश्वर, म्हणे आणावा तो तस्कर. ऐसे वचन ऐकोनी सत्वर, सेवकाची मांदी धावली. त्यांनी बंधन करोनी विक्रमासी, आणि ते झाले रायापाशी. मग प्रणिपात केला वेगेशी, सन्मुख उभा राहिला. मग राव बोले पंथिकाशी, हार आहे की तुझपाशी. तो देई आता सावकारसी, प्राण वाचवी आपुला. तव विक्रम बोले वचना, ऐक राया चंद्रसेना. हार घेतला नाही जाणा, असत्य बोले कदाही. हाराचा सांगावा विचार, तरी वृथा म्हणाल तुम्ही सर्व. न घडे तोची विचार, घडला असे समर्था. आम्हासी ग्रह नाही सानुकूल, नसतीच उत्पन्न होते कळ. त्याची काय करूनी हळहळ, होणार ते होतसे. बरे चोरी न करावी परंतु केली, परी आता पाहिजे क्षमा केली. सर्व अपराध पोटी घाली, कृपा करी महाराजा. ऐसे वचन ऐकता राजेश्वर, क्रोधे संतप्त जैसा कदिरांगार. गर्जना करोनी सत्वर, काय बोलता जाहला. सेवकासी म्हणे उठा सत्वर, तोडा याचे चरण कर. टाकून द्या नगराबाहेर, अन्न उदक न द्यावे. ऐसा रायाचा अविवेक, मूढमती ते सकळिक. नाही कोणीही भाविक, यथा राजा तथा प्रजा. तरी रायाचे मुखी शनैश्वर, सुचून दे काही विचार. तोची पीडा करी वारंवार, दुःख देत राया ते. ऐसे चंद्रसेनाचे उत्तर ऐकोनी, सेवक उठले झडकरोनी. राया विक्रमासी चालले घेऊनी, तया नगराबाहेर. नेऊन या नगर प्रदेशी, तोडिते झाले करचरणाशी. अश्रू येती जनाच्या नयनाशी, महान संकट ओढविले. तेव्हा हातपायी चारी, तोडिले त्याचे निष्ठोरी. टाकून ग्रामाबाहेरी, सेवक गेले सांगावया. मग राजा पुसे सेवकाला, तो मेला किंवा वाचला, त्याचा प्राण कोठे उरला. ऐसे बोले उत्तर.
मग सेवक म्हणती महाराज, सत्वरची प्राण जाईल सहज, कर चरणाविण आत्मराज कैसे सुख पावेल. खाण्याविण हैराण शरीरी पीडा अति दारुण, तळमळ करी रात्रंदिन महादुःख होतसे. इकडे राजा विक्रम काय करी, हातापायाचे दुःख भारी, जैसा मत्स्य तळमळ करी उदकाविण जाणपा. कोणी येतात ती वाट सरू, त्यासी पाहता येत गहिवरू. ते म्हणे हे परमेश्वरू, कोण कष्ट या प्राणीयसी. जरी अन्न उदक कोणी द्यावे, तरी राये त्यासी दंडावे. ताडन बंधन करावे, ऐसा धाक जनासी. ऐसे असता जाहला एक मास, अति दुःख विनय होतसे विक्रमास. परी दया नये कोणास, ग्रहदशा म्हणूनी. राव विक्रम शोक करी, म्हणे ग्रहा समर्था कृपा करी. निष्ठुर न व्हावे निजांतरी, दया करी दीनासे. ऐसी करुणा भाकिता तये वेळी, मग शनैश्वरासी कृपा आली. म्हणे याच्या सत्वाची न कळे खोली, सीमा झाली तत्वता. तरी आता पिडू नये तत्वता, केली रायाच्या मनी प्रेरकता. चंद्रसेन द्रवला चित्ता, म्हणे अन्न उदक देत जावे. अन्न उदकाची आज्ञा जाहली, नगरजनांसी दया आली. ते आणोनी देत नित्यकाळी, कनवाळू कृपाळू जन. अन्न उदकाचा होतसे सुकाळ, परंतु करचरणाविण पांगुळ. त्या अतिदुःखे होतसे विकळ, चैन न पडे क्षणभरी. ऐशी क्रमली वर्षे 2, तोवरी दुःख सोशिले अति दारुण. ऐसे कर्माचे विंदान, भोगल्याविण सुटेना. तव कोणे एके दिवशी, तेलीण बैसोनी शिबिकेशी. जात होती सासुऱ्याशी तया मार्गाने, त्या तेलिणीचे माहेर होते पै उज्जैनी नगर. सासरे तामलिंदापूर नगर. ऐसे श्रोती जाणावे, तेथील तेलियाने उज्जैनीहुनी स्नुषा आणली मूळ करुनी. तव ती त्या मार्गावरून येत होती उभयता. तेव्हा त्या तेलिणीने पाहिले विक्रमाकारणे, मनी म्हणे राजा कोणी आणिलासी या स्थानी. मग ती खाली उतरवणी कामिनी, लागली विक्रमाच्या चरणी. म्हणे हातापाया वाचूनी, कोण अवस्था शरीराची. राजा अवलोकी तेलिणीकडे, बाई विजयी असोत तुझे सुडे. काय वृत्तांत ग्रामाकडे, तो सर्व सांग मज. मग कामिनी म्हणे अहो राया, सर्व सुखी आहेत करुणालया. परी हे अवस्था तुमच्या देहा, काय म्हणून जाहली. राव म्हणे ऐक पतिव्रते, हा कर्मभोग जाण निरुते. ग्रह दिशा फिरली माते, हे कर्तृत्व देवाचे. मग सर्व सांगितले येसी, जे जे वर्तले त्या त्या समयासी. ते ऐकोनी म्हणे विक्रमासी, धन्य धन्य विधातिया. मग ती तेलीण काय करत, रायासी शिंबिके माझी बैसवित. आपल्या गृहासी घेऊन जात, अत्यादरे करोनिया. तव तो तेली कापे थरथरा, म्हणे हे विघ्न आणिले घरा. जरी श्रुत होईल राजेश्वरा, मग कैसे करावे आपण. तेव्हा सून म्हणे श्वशुराशी, हा विक्रमादित्य निश्चयेशी. धर्मनीती राज्य करी उज्जैनीसी, परी हे दशाग्रहाची. हा माळवा देशीचा धनी, जैसा उकिरडात पडला चिंतामणी. दैवे लादला आपणा लागोनी, म्हणून आला गृहाते. मग तो तेली काय करी, राया चंद्रसेना श्रुत करी. आपण तस्कर टाकीला जो बाहेरी, हस्तपाद खंडोनी. जरी आज्ञा होईल राजेश्वरा, तरी आणीन तया तस्करा. दया उपजली मम अंतरा, दीनानाथ म्हणूनी. मग राव म्हणे भला रे भला, आणावे तया तस्कराला. प्रतिपाळ करी वहिला, अन्न वस्त्र देऊनी. ऐसा हुकुम केला रायाने, मग तेली आला घरा कारणे. तेव्हा तेली असी विक्रम म्हणे, गोष्ट सांगतो ऐका ते. मग राव म्हणे मेहतरासी, तुम्ही श्रुत न करावे कोणासी. विक्रम आहे मम गृहासी, ऐसे कोठे न वदावे. मग तो तेली म्हणे राजेश्वरा, घाणा हाकावा माझी या घरा. देईन मी अन्न आणि वस्त्र, ऐसा नेम पै माझा. मग विक्रम म्हणे तेलियासी, धन्य तुझी बुद्धी ऐसी. तुझा उपकार न फिटे आम्हासी, महासंकटी रक्षिले. ऐसे करिता काही एक दिवस, होते झाले विक्रमास. तया तेलियाचे घरी रात्रंदिवस, घाणा हाकीतसे. तव 7 वर्ष पूर्ण झाली पूर्ण. पुढे कथा कैसी वर्तली, ते पाहिजे श्रवण केली एकाग्र चित्ते करून या. मग कोणे एके दिवशी सायंकाळ झाली निशी, घाण्यावर असता विक्रमासी बुद्धी कैसी आठविली. तो दीपरागाचा अवसर, ध्यानात आणि राजेश्वर. राग आळवीतसे मधुर, सुस्वर कंठे करून या. रागोद्धार करिता प्रत्यक्ष, दीप लागले लक्षानुलक्ष. जैसी दीपावली सदेख प्रकाशमान नगरात. तव एक स्तंभाच्या माडीत, राजकन्या अतिरूपवंत.
नामे पद्मसेना निश्चित बैसलीसी आनंदाते. तेव्हा तिने अवलोकिला प्रकाश. मग पाचारिले परिचारिकेस म्हणे, कोणी केले हे दीपोत्सवास? शोध करोनी मग सांगा. दीपावली तो आज नाही आणि लग्नही नसे कोठेही, तरी हे आश्चर्य दिसते काही, पाहोन यावे सत्वरी. इकडे दीपराग झाला संपूर्ण, तेव्हा दीप मावळले मुळीहून. मग दुसरा श्रीराग नामे करुनी, तेथे राग आळवितसे. पद्मसेना पुसे परिचारिकेसी, हा पुरुष रागज्ञानी विशेषी. राग आळवितो अतिसुरसी, कोण्या स्थळी पहागे. याचा आणावा समाचार, दुंडाळावे सकळ नगर. जेथे असेल तो नर, येथे आणावे गेसी. तेव्हा परिचारिका चौघी जणी नगरी शोध करीती तत्क्षणी. तव तो तेली याच्या घरी घाणी, हाकी तसे चौरंगा. त्या परतोनी राजकन्येशी सांगती, की चौरंगा केला जो निश्चिती. तो तस्कर तेलियाच्या गृहाप्रती घाणा हाकीत बैसला. तोची करिता आहे रागरंग, परी स्वरूप दिसता आहे बेढंग. जैसे काशिमग्याचे सोंग, ऐसिया परी दिसत आहे. मग पद्मसेना म्हणे साचार, तरी घेऊन या तो तस्कर. जीवे भावे करीन व्रतार, वेध लागला अंतरी. परिचारका म्हणती प्रमाण, परी राया श्रुत करावे जाण. म्हणजे न लागे दूषण, शब्द नये आम्हावरी. तेव्हा पद्मसेना म्हणे तुम्हासी काही, तयासी येथे आणावे पाही. मग रायासी श्रुत करीन लवलाही, तुम्ही मनी भिवू नका. तेव्हा परिचारिका निघाल्या तेथुनी, येत्या झाल्या तेल्याचे दुकानी. मग त्या तेलियासी पुसोनी, तयासी घेऊन चालल्या. एक स्तंभाच्या माडीवरी, तयासी नेले पै सत्वरी. मग त्याते अवलोकन राजकुमारी, परमंत्री संतोषली. मग ती वदे चौरंगाशी, तुम्ही रागज्ञानी अतिविशेषी. तरी आता रागोद्धार कराया वेगेसी. तेणे तृप्त होती श्रवणे. मग तो करी रागोद्धार, यथान्याय गातसे सुस्वर. कंठ त्याचा अतिमधुर, जैसा गंधर्व दुसरा. ऐसा राजकन्येच्या माडीवर रागरंग होतसे अपार. तव चंद्रसेन आपुल्या माडीवर ऐकदा जाहला. मग रावते पुसे परिचारिकेसी, आज कुमारिकेच्या महालासी. रंग होतो दिवसनिशी, कोणे कार्यासी सांगपा. मग दासी म्हणती समर्था, हा अन्याय आम्हासी लाविता. परी हे निजकन्येची अवस्था, आम्हाकडे काय शब्द. परंतु आमची एक विनविणी, येऊनी पहावे निजनयनी. मग येईल कळोनी सर्व अवस्था तेथील. पद्मसेनेचा विचार, आम्हा सांगता न ये साचार. म्हणून तेथे चलावे सत्वर, मग जे करणे ते करावे. तव त्या रायासी निद्रा आली, पुढे कथा कैसी वर्तिली. ती पाहिजे श्रवण केली, एकाग्र चित्ते करोनिया. राजा विक्रम त्या माडीवर, बैसलासी चिंतातुर. तव 7.5 वर्षे साचार भरली शनिदेवाची. राजा मनी चिंता करीत, म्हणे केव्हा उज्जैनी होईल प्राप्त. क्लेश भोगले अत्यंत, परी कृपा न करी ग्रहस्वामी. ऐसा राव चिंता करीत, तव तेथे काय वर्तिली मात. शनिदेव होनी कृपावंत, सन्मुख उभा टाकला. म्हणे ऐक राया विक्रमसेना, मज न ओळखसी अज्ञाना. अद्यापि अनुभव तव मना आला किंवा नाही. मग राव उठू पाहे झडकरोनी, परी ते नाहीत करचरण. तेव्हा तैसाची भूमिशयन, लोटांगण घालीतसे. तेव्हा शनी म्हणे राजा विक्रमा, धन्य धन्य तुझा महिमा. आता मी प्रसन्न राजोत्तमा, इच्छा असेल ते माग. तव विक्रम सद्गद बोले वचन, म्हणे मनुष्य देहान पिढी जाण. हेची द्यावे मज ध्यान, कृपाळवा शनिदेवा. म्या दुःख सोशिले अनिवार, ऐसे प्राण्यासी नाही सोसवणार. तरी तो कोणासी न पिढी साचार, हेची मागणी शनिदेवा. ऐसे ऐकवनी शनिदेव, म्हणे धन्य धन्य तो विक्रमराव. परपीडेचा अनुभव जाणतोसी निजांतरी. तू मागसी हातपाय, राजछत्रादी सुखोपाय. तरी तुझ ईश्वर म्हणोये, परमदुःख निवारिसी. मग कृपा करी शनिदेवासी, रावीचे कर चरणादी उपासी. पहिल्याहुनी अतिविशेषी, सुंदर काया पैकेली. मग राव शनिदेवाचे चरण धरी, म्हणे कृपाळवा कृपा करी. हेच मागणे साचारी, न करी पीडा कोणासी. मग राया ते शनिदेव बोले, म्या काय तुझं दुःख दिदले. दुःख गुरुनाथे पाहिले, ते कष्ट कोणे रीती. तुझं दुःख दाविले किंचित, म्या कैसे त्रासिले दैवदैत्य. ते श्रवण करी निश्चित, गुरुपीडा अवधारी.
एके दिवशी प्रातःकाळी नमन केले गुरुमाऊली, मग हस्त जोडोनी ते वेळी विनंती करी तयासी. अहोजी श्री गुरुनाथा, मी तुमच्या राशीसी येतो आता, तरी मान्य करी कृपावंता 7.5 वर्षाते. मग गुरु म्हणे गा मजसी, तुम्ही कृपा करावी आम्हासी, न यावे आमच्या राशीशी घडी एक जाणपा. मग मी बदलो ते वेळा, तुम्ही करिता माझा कंटाळा, तरी मज थारा नाही दयाळा, कोणी न करी मान्य मज. तरी 5 वर्षे मान्य करी, अथवा 2.5 वर्षे पदरी धरी, 2.5 वर्षाची परी थोडकीच असेही. परी तेन मानीच गुरु, मन म्हणे न घडे निर्धारू. पुन्हा मनी केला विचारू, की गुरुसी न गांजावे. गुरु केवळ माऊली, सदा कृपेची करी साऊली. गुरु वचन न मानिता ये वेळी, अधपात प्राप्त होय. ते वेळा मी लागलो चरणी, विनंती करी विनीत वचनी. मी प्रसन्न तुझ ग्रह वचनी, माग माग गुरुनाथा. तेव्हा गुरु म्हणे शनेश्वरा, आम्हावरी कृपा करा, न यावे आमुच्या शरीरा, हेची आता मागत असे. मग मी प्रसन्न झालो ते क्षणी, 7.5 प्रहर येवो म्हणोनी, तुम्ही मान्य न मानिती मज लागी. मग गुरुदेव म्हणे प्रमाण, तरी 1.25 प्रहर येणे जाण. ते म्या मान्य केले वचन, मग आज्ञा दिली गुरुने. गुरु विचार करी निज मानसी, स्नान संध्यादी स्वकर्मासी, करिता दवडी न 1.25 प्रहरासी. मग तो शनी काय करील, ऐसा गर्व धरिला मनात, तो मज कळला वृत्तांत. मग म्या विचारिले चित्तात, काही चमत्कार दाखवू. तव ते आली ग्रहाची वेळ, तेव्हा गुरु जाहला उतावेळ. म्हणे मृत्युलोकी गंगाजळ, तरी स्नाना लागी पैजावे. शनिग्रहाची पडता छाया, तेव्हा पालटली गुरुची काया. मग फकीर वेश तया ठाया, शनैश्वर पातला. तयापासी खरबुजे होती 2, ती केली गुरुसी अर्पण. मग गुरु हर्षयुक्त होऊन 2 पैसे देत दया. मग स्नान करोनी ते वेळा, दोत्रात फळे बांधली. झारी शोभे करकमळी, चालिले ते मार्गाने. तव पुढे दिसे एक नगरी, तेथे काय झाली परी. राव प्रधान संसरी, 2 पुत्र तयासी. ते उभयता त्या दिवशी गेले होते शिकारीशी. 2 प्रहर झाले तयाशी, वाट पाहे राजेंद्र. तव ते येता दिसेना, इकडे उशीर जाहला भोजना. तेव्हा सेवकासी केली आज्ञा, दोन्ही आणा दोघासी. मग ते सेवक निघाले सत्वर, लगबगा आले गावा बाहेर. तव तो पुढे देखिले विप्र, हाती झोळी खरबुजांची. तव शनैश्वरे केली माव, फळाची मस्तके झाली सावयव. सेवकी ओळखिला ब्रह्मदेव, म्हणती तुम्हापासी काय आहे. ब्राह्मण म्हणे सेवकासी, खरबुजे घेतली फराळासी. सेवक म्हणती रुधिरासी, स्त्राव होते दिसताहे. तो ब्राह्मण किंवा शूद्र, वस्त्रातून गळे रुधिर. काय आहे ते सत्वर, दाविजे पै अम्हासी. मग गुरु झाला भयभीत, म्हणे हे अघटित काय वदत. अधो दृष्टी झोळी पाहत, तव ते रुधिर प्रत्यक्ष. सेवक झोळी घेती हिरोनी, मग ते पाहती सोडोनी. तव शिरकमळे निघाली 2 प्रधान राजपुत्रांची. सेवक म्हणती रे चांडाळा, महादुष्टा पतिता खळा. ब्रह्मवंशी अमंगळा, दया नाही तुझ अंतरी. मग ते क्रोधयुक्त मानसी, बंधन करीती ब्राह्मणासी. मारित मारित तयासी रायापाशी आणला. राया सन्मुख उभा करून, सेवक सांगती वर्तमान. हा बाळहत्यारे ब्राह्मण, याने उभयतासी मारले. ऐकताची रायासी आली मूर्छना. मनी म्हणे कैसे केले नारायणा, एक पुत्र होता तोही मना. नाही आला तुझ्याके, ब्राह्मण नोहे हा काळ. याने गिळीला माझा बाळ, तरी यासी नेऊनी तत्काळ सुळावर देईजे. ऐसा हुकुम होता रायाचा, सुळ करविला लोखंडाचा. नेऊनी रोविला पैसाचा नगराबाहेर. तव भृगूची या मंदिरात वर्तमान झाले श्रुत. तेव्हा एकची वर्तला कांत, तो लिहिता ग्रंथ विस्तारेल. परी राजपुत्राची कामिनी, पतिव्रता लावण्य खणी. वार्ता ऐकतात क्षणी, सती जावया सिद्ध जाहली. आता इकडे गुरुनाथासी घेऊन गेले सुळापाशी. तेव्हा न सुचे काही गुरुसी, ग्रहदर्शने वेष्टिले. मग गुरुवदे सेवकाला, आता सुळीन द्यावे आम्हाला. 10,000 रुपये तुम्हाला देतो, क्षणभरी थांबावे. 2 घटिका आम्हासी, सुळीन द्यावे निश्चयशी. मग अवलोकावे नेत्रेसी, कैसे होईल ते. ऐसे करुणा शब्द बोलता तया, मग त्या सेवकासी आली दया. तेव्हा ते म्हणती 2 घटिका थांबवनिया, मग देऊ सुळावरी. ऐसे बोलता बोलता जाण, 1.25 प्रहर झाला पूर्ण. प्रधान राजपुत्र 2 जण वारू सहित बातले.
जेणे रायासी जाणविले त्याचे दारिद्र्य दूर केले. मग सेवकासी आज्ञा पिले सुळीन द्यावे ब्राह्मण. तेव्हा सेवक धावले सत्वर येऊनी नगराबाहेर. सांगितला समाचार सुळीन द्यावे ब्राह्मणा. मग तो आणिला रायापासी उभा राहिला सन्मुखेसी. आशीर्वाद ऐकोनी रायासी आपुला वृत्तांत निवेदिला. ऐकोनी राव झाला सद्गतीत म्हणे मज नव्हते विदित. मी दूषण लावोनी वदित होतो तुम्हा गुरुराया. धिक धिक हा संसार मी महापापी अनिवार. केवढा केला विचार राज्यमध्ये करोनिया. तेव्हा सद्गतीत झाला नृपती गुरुचरण धरले प्रीती. स्फुंद स्फुंद निरळे निश्चिती मी अपराधी गुरुराया. नेणतपणे जाहला विचार तो क्षमा करी साचार. मग हात धरोनी सत्वर सिंहासनी बैसविला. मग गुरु म्हणे ऐक भूपाळा हा न्याय नाही तुझला. ही शनैश्वराची कळा दुःख दाविले तयाने. मग झोळी आणोनी पाहती तव खरबुजेच दिसती. शिरकमळाची आकृती अदृश्य जाहली तत्काळ. असो राये करविले भोजन गुरुपंक्तीस बैसला आपण. आणखीही दिव्य ब्राह्मण सवेही तृप्ती पावले. मग गुरुसी वस्त्रे भूषणे दिधली राया भृगुने. तेव्हा आज्ञा करोनी गुरुने प्रयाण केले तिथोनी. मग शनिदेव आले गुरुपाशी नमन केले साष्टांगेसी. म्हणे वर्तुळणूक जाहली कैसी ती सांगावी गुरुनाथा. गुरु म्हणे बापा शनैश्वरा 6 प्रहरात केला माझा मातेरा. 7.5 वर्षी येता शिखरा मग काय होते कळेना. तू ग्रहा माझी ग्रहश्रेष्ठ जीवासी देसी बहु कष्ट. मी गुरु तुझ अतिश्रेष्ठ बरा उपकार फेडिला. असाचे जाहले ते बरे झाले परी ऐसे कोणान कष्टवी वहिले. तुझ शपथ माझी ये वेळे शनिग्रहा समर्था. मग शनिदेव म्हणे गुरुसी गर्व न धरावा मानसी. गर्व करील त्या पुरुषासी ऐसेच मी गांजीन. गुरुजी तुम्हासी सर्व जाहला म्हणोनी हा अपराध घडला. तरी क्षमा करा बालकाला अपराध पोटी घालीजे. मग शनी गेला शिवापाशी म्हणे आता येतो तुम्हासी. तव शंभू म्हणे आम्हासी काय करीसी येऊन या. पर येशील तेव्हा सांगून येणे ऐसे उभयता झाले बोलणे. मग दुसरे दिवशी शनीने येतो म्हणून सुचविले. शंकरे ऐकोनी वचनासी क्षणैक लपला कैलासी. मग वदता झाला शनीशी तुवा आमुचे काय केले. मग शनी म्हणे महादेवा तुमचा धाक त्रिभुवनी सर्वा. मज बेणे लपले दिदेवा हे काय थोडे असे. ऐकोनी हास्य करी कैलासराज म्हणे धन्य तुझे उग्र तेज. मग कृपा करोनी सहज आज्ञा देत शनीला. मग ग्रह आला रामचंद्रासी वनवास भोगविला तयासी. मग ग्रह येता सीतेसी रावणे चोरून पै नेले. रावणाच्या मंचका खालते नवग्रह होते पालथे. त्यावरी मंचक ठेवून निरुते रावण पोहडे नित्यकाळी. मग तेथे आले नारद मुनी ते वदते झाले मज लागुनी. तू ग्रहश्रेष्ठ महाअभिमानी ऐसी दशा तुमची. तरी येथे तुमचे काही न चाले गरिवास कष्ट विता बळे. हे सामर्थ्य नव्हे आगळे उगाची पुरुषार्थ भोगिता. मग शनिवदे नारदासी आम्ही पालथे ते सोयीचे करविसी. मग पाहे पराक्रमासी कैसा आहे तो दावीन. नारद म्हणे मी ऐसे करीन ऐसे बोलोन या वचन. मग रावणापाशी जाऊन सांगे तयासी विचार. म्हणे ग्रह पालथे घालून मंचकी निद्रा करीसी रात्रंदिन. तरी हे अनुचित असे जाण वैर्याच्या उरावरी पाय द्यावा. ते वचन रावणा मानले. मग पालथे ते सोयीचे केले. तव तेथे काय वर्तले ते परिसावे सज्जनी. दृष्टी फिरविता शनैश्वर षण्मासात सहपरिवार. निर्धाळी श्रीरामचंद्र पुत्रपौत्रासहित पी. हरिश्चंद्रासी आला शनी 12वा अतिक्रूर स्थानी. पीडिता झाला कौशिक मुनी राज्यभ्रष्ट तो केला. पुढे अति दुःख दिदले तयासी. स्त्री पुत्रादी घातले विक्रमासी. सवे विकला डोंबासी तेथेही जाचिले बहुत. ऐसे कष्टविले राजोत्तमा दमयंती प्राण मनोरमा. दुःख दिदले हे विक्रमोत्तमा पीडियेली दमयंती. ग्रह आला इंद्रराया भोगिली गौतमाची जाया. भगांकित झाली सर्व काया ऋषी शापे करून या. गृह आला चंद्रासी स्पर्श केला गुरुपत्नीसी. कलंक लागला चंद्रासी ऐसे जागले जाणपा. ग्रह आला वशिष्ठाशी क्षय झाला शतपुत्राशी. तैसेसी पीडिले पराशरासी मत्स्यगंधा भोगिली. पांडव ग्रहदशा भोगित राज्य हरवून गेले वनात.
कौरवांचा क्षय केला क्षणात ग्रह येताची तत्काळी. तैसाची श्रीकृष्णासी ग्रह आला स्यमंतकाचा डाग लागला. तो कोणत्या कारणे निघाला हरिविजयी ती कथा. मग कृष्ण म्हणे शनैश्वरा तू महासमर्थ होसी खरा. सर्वत्र आसी तुझा दरारा देवदानवादिकासी. ऐसे देवादिकासी त्रासिले त्यास तुझला काहीसे दुःख दिदले. किंचित चमत्कारासी दाविले समजावया तुझे लागी. मग विक्रम उठे झडकरी साष्टांग नमस्कार करी. धन्य शनैश्वरा अवधारी पावन केले मज लागी. आता मी तुझा अनन्य शरण कृपा करी अनाथाला गुण. हेची द्यावे वरदान न पिढी प्राणीमात्रासी. मग शनी म्हणे विक्रमासी धन्य तू परोपकारी होसी. परपीडा निवारतोसी उपमा नाही तुझे लागी. तेव्हा प्रसन्न झाला शनैश्वर रायासी देता झाला निजवर. हा ग्रंथ श्रवण पठण करी जो नर तयासी न पीडा करी मी. भावे करिता श्रवण पठण आदरे ग्रंथ संरक्षण. त्यासी रक्षिण मी रात्रंदिन कृपा करीन सर्वथा. जो का श्रवण पठण न करी आणि ग्रंथाची हेळना करी तया नराच्या शरीरी पीडा फार करीन मी. श्रवण पठणाचा ऐका विचार नित्य अथवा शनिवार. श्रवण पठण करी जो नर उपोषणे अति संतोषे. जरी न करावे उपोषण तरी श्रवण करावे अहर्निशी. तेने संतोष मम मानसी मग पीडा न करी तत्वता. हे वचन माझे नेमस्त विक्रमासी भाष देत. त्या नरासी मी भाग्यवंत करीन जाण निर्धारे. ऐसावर देऊनी रायासी शनिदेव गेले निजस्थानासी. पुढे कथा वर्तली कैसी ती श्रवण करावी श्रोते हो. राजकन्येच्या माडीवर विक्रमासी भेटले शनैश्वर. तेव्हा रायाचे दिव्य शरीर दिव्य झाले शरीर जैसा सूर्य प्रकटला. तव चंद्रसेन रावा आला पाहे तव देखे विक्रमाला. जैसा मदनाचा पुतळा तटस्थ जाहला मानसी. मग ते पद्मसेना राजकुमारी राजा विक्रमा ते वरी. रामपुसे ते अवसरी आपण कोण महाराज. विक्रमवदे साचार मी तुमचा असे चोर. श्रीपती वैश्य सावकान बोलवा आधी तयासी. तब ते धावली सेवकांची मांदी. वैश्य बसला होता गादी. म्हणती बोलविलेस राये आधी सत्वर तेथे चलावे. वैश्य उठला झडकोरोनी येऊनी रायासी करी नमन. राव म्हणे वैश्या लागून हाची तस्कर होय की. वैश्य म्हणे रायासी आता चला मम मंदिरासी. अवश्य म्हणून वेगेशी चित्रशाळेशी पातले. तव चित्रीचा निर्जीव हंस जेणे गिळले होते हारास. तो पुन्हा उगाळी सावकाश जैसा होता तैसाची. हार उगाळीता हंसाने तो पाहिला सर्वजने. हे आश्चर्य सकळा कारणे म्हणती हे अघटित. मग तो वैश्यवाणी बहु संतोषला निजमनी. कन्या अर्पोनी चरणी विक्रमाच्या लागला. जन म्हणती अघटित कला. निर्जीव लेपे हार गिळीला. दोष लाविला महापुरुषाला तेने आज कळो आले. चंद्रसेन पुसे विक्रमासी आपण राहता कोणे दिशी. कोण नाम कोणे वंशी जन्म तुमचा सांगावा. तम विक्रम म्हणे चंद्रसेना काय पुससी विचक्षणा. मी असे उज्जैनीचा राणा नाम माझे विक्रम. ऐसे ऐकता राजेश्वर घाली साष्टांग नमस्कार. म्हणे अन्याय घडला थोर कृपा करी दयाळा. तेव्हाच की असते श्रुत तरी कष्ट का होते प्राप्त. न कळता झाले अनुचित त्यासी उपाय कायसा. विक्रम म्हणे राजेश्वरा हा आमचा ग्रह दशेचा फेरा. पूजन न केले शनैश्वरा म्हणून कष्ट पावलो. तब ग्रह नव्हता सानुकूळ म्हणून तब बुद्धी विकळ. आता ग्रह झाला सानुकूळ म्हणून ऐसे वदतोसी. असो रायाने सोहळा केला फार. फोडिले द्रव्याचे भांडार. धर्म केला अपार याचकजन संतोषती. मग तो तेली बोलाविला विक्रमे तयासी नमस्कार केला. एक देश जया तया देवविला सुखी केला तये वेळी. चंद्रसेन हर्षभरित म्हणे मम भाग्यासी नाही अंत. विक्रम जोडला जामात धन्य मी एक संसारी. ऐसे करिता एक मास झाला राजा विक्रमास. मग पुसोनिया चंद्रसेनास आज्ञा मागती नृपती. मग चतुरंग दळ सिद्ध करोनी हत्ती घोडे दासदासी जाण. देशपट्टणे ग्राम देऊनी जामातासी बोलविले. तव त्या सावकारे आपण नाना वस्तू अनर्घ्य रत्न. विक्रमासी देऊन बोळवण केली कन्येची. असो सवे घेऊनी दळभार. उज्जैनीसी आला राजेश्वर. नगर शृंगालिले सत्वर अति आनंद होतसे. मग सुमुहूर्त पाहून या विक्रम बैसवला सिंहासनी. याचक तृप्त केले दानी चिंता चित्ती असेना. मग हे शनैश्वर व्रत राजा विक्रम आचरित. पीडा केली समस्त शनिप्रसादे करोनिया.
ही महाराष्ट्र भाषेची कथा परी अर्थाविषयी नाही न्यूनता. यथामती वर्णिली तत्वता श्रवण करा भाविक हो. हा ग्रंथ करिता श्रवण सकळ विघ्ने जाती निरसून. ग्रहपीडा अतिदारुण न बाधे कदा कल्पांती. ऐकता कथा नवग्रहाची येणे पीडा निवारे क्लेशाची. वार्ता ही नुरे दुःखाची कृपा करीती ग्रह सर्व. श्रवण पठणी नितिध्यास लेखक पाठक सर्वास. ग्रंथ संरक्षितयास क्लेश विघ्ने न बाधती कथा. ही शनैश्वराची ख्याती केवळ शनैश्वराची मूर्ती. अहर्निशी जे का ध्याती त्यासी संरक्षिषणी देव. सकळ दुःख दरिद्र येणे निरसेल समग्र. भावे श्रवण करिता साचार फळ प्राप्त तयासी. म्हणे तात्याजी महिपती हे प्रीती पावो शनैश्वरा प्रती. कृपाळू जो उग्रमूर्ती निर्विघ्न करी सर्वासी. इति शनैश्वराची कथा त्याचा तोची वदविता. आपुली तो माईक वार्ता करविता पांडुरंग. इति श्री शनैश्वर महात्म्यं संपूर्णं. श्री शनैश्वरार्पणमस्तु.